हाय हॅलो नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे तुमचं मी आणि माझी कला या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत रेडीमेड रांगोळी कशी बनवायची. तर इथे सर्वप्रथम मी घेतले आहे OHB शीट, ब्रशेस आणि जे ॲक्रेलिक कलर असतात ना, तर ते ॲक्रेलिक कलर आणि त्याचेच असतात 3D लायनर म्हणून. त्यानंतर आपल्याला लागणार आहे रांगोळी, एक मार्कर आणि जी आपण रांगोळी बनवल्यानंतरून आपल्याला त्या रांगोळीच्या शेपमध्ये आकार देण्यासाठी लागणार आहे ती म्हणजे कात्री. आणि त्यानंतरून आपण इथे घेणार आहोत फेविकॉल. तर मैत्रिणींनो, ही जी रांगोळी आहे ती इथे मी फर्स्ट टाईमच बनवत होते. ही लक्ष्मीपूजन. तर ही रांगोळी आज मी बनवणार होते. तर पूर्ण तुम्हाला याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सो त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा. आणि या व्हिडिओमध्ये एक जरी तुम्हाला कोणतीही गोष्ट आवडली असेल सो त्या एका गोष्टीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि हे ज्या होतं ना, जे साडीमध्ये पेपर येतो बघा, तर त्या पेपरवरती मी लक्ष्मीपूजन हे नाव आधी बनवून घेतलं. आणि त्यानंतरून OHB शीटवरती जे हे नाव होतं मी बनवलेलं ते त्यावरती मी अशा प्रकारे मी ट्रेस करून घेतलेलं आहे. तर यानंतरून एका वाटीमध्ये मी फेविकॉल घेतला आणि तो अशा प्रकारे जे आपण नाव बनवून घेतलं होतं ना, तर त्यावरती ब्रशच्या मदतीने मी व्यवस्थित अशा प्रकारे मी लावून घेतलेला आहे. तर मैत्रिणींनो, खूप दिवस झालेत आपल्या चॅनलवरती एकही व्हिडिओ अपलोड झालेला नव्हता. तर त्याचं कारणही काहीसं तसंच होतं. तर इथून पुढे जे आहे ना, आपल्या चॅनलवरती डेली व्हिडिओ अपलोड होणार आहेत आणि ते बरोबर 4 वाजेच्या दरम्यान 4च्या दरम्यान तुम्हाला ते मिळून जातील. सो इथून पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी देखील तुम्ही मी आणि माझी कला या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर रांगोळी टाकल्यानंतरून थोडंसं एखादा पेपर घेऊन अशा प्रकारे तुम्ही थोडंसं प्रेस करू शकता. आणि जी मध्ये मध्ये रांगोळी असते ना, जे आपण नाव बनवलेलं आहे त्याच्यामध्ये, तर ती रांगोळी देखील मी इथे ब्रशच्या मदतीने मी बाजूला करून घेतलेली आहे. आणि इथे जो होता ना लक्ष्मीचा मुखवटा, तो इथे मी हाईड केलेला आहे. तर त्याचा जो लुक आहे तो तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला पाहायला मिळणार आहे. सो म्हणून फायनल लुक पाहण्यासाठी या रांगोळीचा तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघणं खरंच खूप गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही देखील घरच्या घरी सणावारांसाठी अशा वेगवेगळ्या रांगोळ्या नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. तर ही जी रांगोळी होती लक्ष्मीपूजन निमित्त, ही मी फर्स्ट टाईमच बनवलेली होती. सो म्हटलं बनवतेच तर चला याचा देखील आपण एक छोटासा व्हिडिओ बनवूयात आणि तो तुमच्यासोबत नक्की शेअर करावा असं मला वाटलं आणि म्हणूनच मी याचा देखील व्हिडिओ बनवलेला आहे. तर दिवाळीनिमित्त भरपूर असे मी आजपासून तुमच्यासोबत व्हिडिओ मी शेअर करणार आहे. सो त्यासाठी नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे. जे इथून पुढचे मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करणार आहेत या आपल्या चॅनलवरती, तर ते तुम्हाला लवकरात लवकर मिळून जातील. तर मैत्रिणींनो, ही जी रांगोळी आहे याबद्दलचा मला जास्त काही अनुभव नाही आहे. हा माझा पहिलाच प्रयत्न होता आणि प्लीज मला ही रांगोळी जमली की नाही, जरी माझी काही यामध्ये मिस्टेक झाली असेल तर प्लीज मला तेही तुम्ही सांगू शकता. आणि हा आहे लक्ष्मीपूजन निमित्त बनवलेल्या रांगोळीचा फायनल लुक. प्लीज मैत्रिणींनो, ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कळवा. आणि लक्ष्मीपूजन निमित्त माझ्याकडून व माझ्या परिवारातर्फे तुम्हा सर्वांना लक्ष्मीपूजनच्या खूप साऱ्या शुभेच्छा. व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू.